धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम आणि परांडा वाशी या तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलंय। आपण आता भूम तालुक्यातील चिंचोली गावामध्ये आहोत आणि चिंचोली गावामधील एका सोयाबीनच्या प्लॉटवरती आपण आहोत। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सोयाबीन अक्षरशः काढणीला आलेलं सोयाबीन जे आहे ती सडून चाललेलं आपल्याला दिसतंय। पूर्णपणे शेंगा जी आहेत ह्याच्यात ती काळ्या पडलेल्या दिसतात। त्याचं कारण फक्त अतिवृष्टी आहे। आणि पलीकडच्या साईडला जर पाहिलं तर सोयाबीन पिकामध्ये मोठा पाण्याचा ढव पाहायला मिळतोय आपल्याला। आणि शेतकरी एकंदरीतच ही सोयाबीन काढून काय करणार आणि ही सोयाबीन मार्केटमध्ये जाणार का हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा टाकलेला आहे। ही सोयाबीन जी आहे ती एक प्रकारे खाली जर पाहिलं तर सडून चाललंय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाग्यावरतीच ह्याच्या शेंगा जी आहेत ह्या उगवू लागल्या आहेत, म्हणजेच हे पूर्णपणे नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्याबरोबर आता या ठिकाणचे शेतकरी देखील आहेत। काय तुमच्या हातामध्ये काय काय झाले काय आता नेमक्याला? सोयाबीन सर गळून चाललंय, नासून चाललंय सर नासून चाललंय, याला फुटायला लागले जागेवर सर। फुटायला लागले का? सारे शेंगा वापायला लागल्या जागेवर। बर, आता काय पर्याय, याला काय करायचं? व्यापारी घेतात का याला? नाही ना, नाही घेणार, कवडी मूळ किमतीने घेणार आता। बर, किती एकरचा फळ आहे? 3 एकरचा आहे। 3 एकर। आता म्हणजे ही सोयाबीन सडली आहे, म्हणजे ह्याचं खत बी खर्च केलेला तर निघणार आहे का नाही? नाही निघणार। 30,000 रुपये एकरी खर्च झाला ह्याला। 30,000? आता काय पैसे होतील का नाही याचे? नाही ना होणार, निम्मे बी होत नाहीत, खर्च पण निघणार नाही आता। बर, मग आता काय अडचणच आहे शेतकऱ्यासमोर मोठी? तसं पाहिलं तर दुसरे शेतकरी सुद्धा आपल्यापाशी आहेत। काय परिस्थिती काय आहे सोयाबीनची? परिस्थिती खूप गंभीर आहे। आता आलेला माल तर कवडी मला निघावं लागेल, काढता पण येणार नाही। आणि खूप पाऊस झाल्यामुळे पूर्ण शेंगा काळे ओर झालेले आहेत आणि सडून चाललेले आहेत। तर शासनानं लवकरात लवकर होता येईल तेवढी मदत आम्हाला करावी, मागणी करताय? हा, मदतीची मागणी करतोय। बर, काय परिस्थिती आहे सध्या सोयाबीनची? एकदम बिकट परिस्थिती। सध्या काढायला आलेले मजूर सुद्धा 8-9 हजार रुपये एकरी मागायला लागले। तर या शेतकऱ्यांनी काय त्या सोयाबीनचे पैसे घ्यावात अशी जर परिस्थिती असेल तर अडचण आहे, खूप खूप मोठी अडचण आहे एकदम। 8-9 हजार शेतकरी जर काढणीसाठी द्यायला लागला, त्या शेतकऱ्याला राहणार आहे काय? ह्याच्या मागे खत आहे, बिया नाही, पेरणी आहे, औषध आहे, फवारणी, ह्याच्या मागे शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा फायदा नाही। उलट शेतकऱ्याचे स्वतः पैसे चाललेत ह्याच्यात। शासनानं सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी। आपण जर पाहिलं तर हे शेतकरी जे आहेत या परिसरातले ते मोठ्या अडचणीत आलेले आहेत। आणि ही सडलेलं सोयाबीन जे आहे ती आता कुठं नेणार आणि हे काढून जरी घेतलं तरी कोण घेणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आता उभा आहे। कॅमेरामॅन विखीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।